फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कशा आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल. मी सुद्धा छान आहे, मजेत आहे. आता वाजलेले आहेत 4 आणि आता आम्ही चाललेलो आहोत नागपूरमध्ये. तर माझ्या नंदांकडे भाऊबीजीचा कार्यक्रम आहे. कारण खूप उशिरा ठेवला त्यांनी, कारण ते लोकसुद्धा गेलेले होते फिरायला. तुळजापूर वगैरे ते काही देवस्थान वगैरे फिरायला गेलेले होते, त्याच्यामुळे लेट झालं. आणि दुसरं म्हणजे उद्या पार्थ चालला मुंबईला आणि त्याच्यासाठी आम्हाला लॅपटॉप वगैरे घ्यायचा आहे आणि त्याची पॅकिंग करायची आहे. तर लॅपटॉप बघणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आमचं मुंबईला जाणं होते की नाही काही कन्फर्म नाही आहे. तरी पण जाण्याचा विचार आहे, कारण पार्थचं ओरिएंटेशन आहे. तर जायची इच्छा आहे. बघू आता, तिकीट अजूनपर्यंत कन्फर्म झाली नाही आहे. आणि हा व्लॉग येईल तोपर्यंत आम्ही मुंबईवरून जाऊन येऊ किंवा कदाचित जाणारही नाही. काही पॉसिबल असं वाटत नाही आहे मला. तर बघू आता जाणं होते किंवा नाही होत. पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. आईची सुद्धा भेट घेणार आहे, कारण पार्थ जसं उद्या मुंबईला जाणार आहे असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तेव्हा शिक्षणासाठी चाललेला आहे तो. आता आईची भेट झालेली होती, पण परत एकदा तिचा आशीर्वाद पार्थच्या पाठीशी असो म्हणून आपण भेट घ्यायला जाणार आहोत. त्याच्यानंतर लॅपटॉपही बघणार आहोत आणि नंदेकडे पण जाणार आहोत. नंदेकडे शूट करता आलं तर करील, नाही तर मग नाही करणार. लॅपटॉप घ्यायला जाऊ, होईल लॅपटॉप, नाही होईल काहीच माहीत नाही आहे. आईची भेट घेऊ तेव्हा ते तुम्हाला दिसेलच व्लॉगमध्ये. तर चला, व्हिडिओसोबत तसेच कनेक्ट राहा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा. फक्त प्रोसेसर रायझन 5 प्रोसेसर ब्रँडचं तुम्ही घेता तर त्याला पूर्ण सर्व्हिसचा इश्यू झाला नसतो. ऑनसाईट सर्व्हिस आहे. आता आलो आम्ही दाबेली खायसाठी. हे पार्थने घेतलेलं आहे शूज कवर, धारसकर गल्लीच्या समोर. चीज दाबेली. चला गाईच, खाऊन घेते आणि त्याच्यानंतर भेटते. तर आम्ही आलेलो आहोत दाबेली खायसाठी. आता जायचं आहे माझ्या नंदेकडे, पण भूक खूप जोराची लागलेली आहे. आता शूज कवर घेतले फक्त पार्थने आणि चीज दाबेली घेतलेली आहे. आता ती खाऊन घेणार आहोत. बघा, तर फ्रेंड्स आम्ही आलो आहोत डीमार्टमध्ये. 9:30 झालेले आहे. ॲक्च्युअलमध्ये अर्धा तास बाकी आहे फक्त. चला, आता डीमार्ट बंद होण्याची वेळ झालेली आहे. सगळे बाहेर निघालेले आहे आणि जेवढं सामानाची आवश्यकता होती तेवढं घेतलेलं आहे. बाकीचं सामान उद्या घेणार आहोत. चला, आता आईकडे जाऊन येते. एवढं कुंकू दाखवलं नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये, म्हणजे मला आठवणच नाही राहिली व्हिडिओ घ्यायची. खूप घाई झाली, त्याच्यामुळे व्हिडिओ घेतला नाही. आता आईकडे जाऊन तुमची भेट करून देणार आहे आईची. कोणतं वाटतं का तुला? शांत वाटतं. घेऊन जा. बरोबरच आहे, गडी मोडू नको त्याला. आता वाजलेले आहेत 12:30 आणि इकडे पार्थची पॅकिंग सुरू आहे. तर हे शू कवर्स आम्ही घेतलेले आहे आता इतवारीमधनं. तर फ्रेंड्स, अजून एवढे कपडे बाकी आहे आणि पार्थची पॅकिंग व्हायची आहे. आता 1 वाजलेला आहे
काल रात्री आम्ही 3 वाजता झोपलो आणि तरी पॅकिंग झाली नाही. आता चादर वगैरे पुन्हा भरत आहे. 4 वाजताची याची ट्रेन आहे. तीन बॅग मी तर तुला म्हटलं होतं. ते आहे फराळ बांधून दिलेला लाडू बघा, असे छान झालेले आहे. आता नेटपर्यंत माहीत नाही फुटेल वगैरे तर. हां आरामात नेशील ना. फ्रेंड्स 3:30 वाजलेले आहे आणि 4 वाजताची ट्रेन आहे पार्थची आणि पार्थ निघत आहे. अजिबात चांगलं वाटत नाही, अजिबात चांगलं वाटत नाही. पोरांना आपल्यापासून दूर पाठवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. शेवटी तो दिवस आला आणि पार्थ चाललेला आहे. आता निघणार आहे पार्थ. तर 4 वाजताची जसं सांगितलं तुम्हाला ट्रेन आहे म्हणून तो. आणि पॅकिंग सगळं झालेलं आहे तरी विसरल्यासारखं वाटत आहे त्याला. तर हे बघा बॅग भरलेलं आहे. आम्ही रात्रीच पॅकिंग केली ते बरं झालं, कारण इतक्या लवकर 4 वाजून गेले ना. आणि त्याला टिफिन वगैरे दिला मी. हे 3 बॅग, त्याच्यानंतर फोन आहे छोटे. मम्मीला मिस नाही करशील? एकटा पार्थ होता माझ्यासोबत आतापर्यंत. पार्थ होता तर मला कुठल्याच गोष्टीचं टेन्शन नव्हतं. म्हणजे भरपूर सारे भरपूर कामं करत होता. पप्पांना सपोर्ट होता, मला सपोर्ट होता. चला फ्रेंड्स, आता त्याला सार करते आणि त्याच्यानंतर हा ब्लॉग इथेच एंड करते. भेटते अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. एवढं याच्याने दही आणलं गोड आणि चारायची आठवणच नाही. एवढी घाई होऊन गेलेली आहे. खाऊन घे पूर्ण ते. नाही हॅपी जर्नी. मग एवढं तुला आवडते रे दही. हो बाय. हो सामान वगैरे पाहशील बेटा. मागे पाठ मागे. बाय.